नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहेत ते विषय आहे की क्वार्टरली प्रॉफिट कसे कसे मूव्ह होतात, त्याप्रमाणे शेअर्सची व्हॅल्यू, म्हणजे शेअर्सची काय म्हणायचं कोटेशन जेव्हा मार्केटमध्ये येतं BSE आणि NSEला, ते खाली पडतं किंवा वरती जातं. ओके, जसे TTM प्रॉफिट्स चांगले आले, क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिट चांगले आले किंवा सेल्स पण चांगले आले म्हणजे टिपिकली 10% वरती वाढले तर ओके प्रॉफिट आणि सेल्स, किंवा सेल्स 10% वाढले आणि प्रॉफिट 12%ने वाढले किंवा 15%ने वाढले तर सोने पे सुहागा. ओके, तर असं क्वार्टरली प्रॉफिट जसे रिझल्ट्स जसे येतात आणि त्याच्याप्रमाणे त्यामध्ये मार्जिन वाढलं तर अजून सोने पे सुहागा पे सुहागा. ओके, असं असतं. तर मार्जिन बऱ्याच कंपन्यांचे या क्वार्टरमध्ये आता वाढतील डिसेंबरमध्ये, कारण Q3 आणि Q4 म्हणजे थर्ड आणि फोर्थ क्वार्टर नेहमी चांगला असतो कम्पेअर टू Q1 आणि Q2, कारण Q1 आणि Q2मध्ये थोडा आराम असतो, पावसाळा पण असतो. ओके, त्यानंतर ऑर्डर्स पण जसे येतील त्याप्रमाणे कॅलिब्रेटेड डिस्पॅच किंवा कॅलिब्रेटेड रेव्हेन्यू बऱ्याच मॅनेजमेंट करत असतात. ओके, बऱ्याच कंपन्या लाईक रिलायन्स ओके किंवा अबॉट लॅबोरेटरीज यांचे, किंवा आधी इंडसइंड बँक 5 वर्षापूर्वी दर क्वार्टरला त्यांचे सेल्स राईज व्हायचे, प्रॉफिट राईज व्हायचे, प्रॉफिट मार्जिन स्टडी किंवा लिटल बिट राईजच व्हायचे 1-2 BPS. ओके, तसे कॅलिब्रेटेड रिझल्ट्स पण येतात, कारण आपल्याला पुढच्या वर्षी पण थांबायचे, पुढच्या वर्षीसुद्धा प्रॉफिट दाखवायचं, राईट. पुढच्या वर्षी पण आपल्याला सॅलरी पाहिजे. त्यामुळे यावर्षी जरी जास्त डिस्पॅच करू शकत असलो आपण, जास्त रेव्हेन्यू दाखवू शकत असलो मार्च एंडला, तरी ते बऱ्याचशा कंपन्या पुढच्या एप्रिल मे जूनला ठेवून देतात. ओके, रेव्हेन्यू. पण नॉर्मली Q3 आणि Q4 हेवी असतं, त्यामुळे Q3 आणि Q4चे प्रॉफिट्स डेफिनेटली पर्सेंटेज आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू नेहमीच जास्त असते. तर आता आपण Q1 Q2 संपलेलं आहे सप्टेंबरपर्यंत. आता डिसेंबरचे रिझल्ट्स येतील जानेवारी 15पर्यंत, आणि तेव्हा तुम्हाला दिसेल की त्या रिझल्टच्या प्रमाणे मार्केट अजून वरती जायची दाट शक्यता आहे, कारण ऑलरेडी मार्केट तुम्हाला मी सांगितलं की प्रचंड खाली बसवलेलं आहे बिकॉज ऑफ FII सेलिंग अँड ऑल दॅट. तर Q1 आणि Q2मध्ये म्हणजे H1मध्ये किती झालं नेट प्रॉफिट पर्सेंटेज मार्जिन, तर टिपिकली हे 6.6% वाढलेलं आहे गेल्या वर्षीपेक्षा. ओके, मग गेल्या वर्षी समजा X% मार्जिन असेल, तर ते आता त्याच्यावरती 6.6 अर्ध्या वर्षात झालं, म्हणजे मोर दॅन 15% होईल पूर्ण वर्षामध्ये. ओके, मग 2025मध्ये मार्केटचं नेट प्रॉफिट पर्सेंटेज किती होतं, तर 7.6% होतं 2025मध्ये. तर यावर्षी ते डायरेक्टली अर्ध्या वर्षातच 6.6% आले, त्यामुळे फुल इयरमध्ये 15% जायची दाट शक्यता आहे. जसं 15% टोटल प्रॉफिट. ओके, 300-400 कंपन्या तर मी ट्रॅक करतो सॅम्पल, तर त्याच्यामध्ये जर जास्त प्रॉफिट आले 15%, तर मार्केट तर तुफानच उसळे मारणार आहे. आणि आय एम शुअर की आता जसं हॉटेल्स किंवा टुरिझम हे सगळं हॉलिडेज Q3 Q4मध्ये जास्त असतं, तेव्हा नक्की मार्केटला एकदम 4 चांद लागतील. त्यामुळे तुम्ही सावध राहा, आत्ता विकू नका. घेतले असतील तर उत्तमच आहे, विकू नका. जास्त घेण्यात काही पॉईंट नाही, किती घेणार तुम्ही, राईट. पण घेतले नसेल तर नक्की घ्या.